छत्रपती शिवाजीराजे भोसले 19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680 हे इसवी सन 1818 पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. जनता त्यांना शिवराय, शिवाजी महाराज किंवा राजे या नावाने संबोधते. शिवाजींचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून साजरा होतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीला शिवकाल असेही म्हणतात. शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभा केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या 2000 सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून 1,00,000 सैनिकांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इसवी सन 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती, म्हणून या मुलाचे नाव शिवाजी ठेवले गेले. छत्रपती शहाजीराजे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. मलिक अंबर या निजामशहाच्या प्रभावी वजीराच्या मृत्यूनंतर मोगल सम्राट शहाजहानच्या सैन्याने इसवी सन 1636 मध्ये अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रुजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागीर दिली. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला राहायला आल्या. त्यावेळी पुण्याची फार दुरावस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतिकादाखल सोन्याच्या मुलम्याचा नांगर फिरवून जिजाबाईंनी दादोजी कोंडदेवांच्या मदतीने पुण्याची पुनःस्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजी महाराजांच्या त्या आद्य गुरु होत्या. हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजी महाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली असे काही इतिहासकार म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मावळ्यांनी शिवाजी राजांच्या सोबत हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मोठा सहभाग नोंदवला. सह्याद्रीच्या 2 डोंगर रांगांच्या मधल्या खोऱ्याला मावळ आणि खोऱ्यातील सैनिकांना मावळे म्हणतात. इसवी सन 1647 मध्ये 17 वर्षांच्या शिवाजी राजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणागड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणागड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवाजीराजांनी कोंढाणा आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले. याशिवाय मुरुंब देवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली आणि त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले. छत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्व विश्ववंदिता शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. ती राजमुद्रा मराठीत असे सांगते की ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजींची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल. इसवी सन 1649 मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. याचवेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवाजींचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. शिवाजी महाराजांसाठी परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे वडील शहाजीराजे कैदेत होते, तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. शिवाजी राजांनी पुरंदरावर फत्तेखानाचा पराभव केला. बाजी पासलकर सैन्यासकट पळत्या फत्तेखानाच्या पाठलागावर सासवडपर्यंत गेले. सासवडजवळ झालेल्या लढाईत बाजी पासलकरांचा मृत्यू झाला. शिवाजी राजांनी मोगल बादशाह शहाजहान यास त्याच्या दख्खनच्या सुभेदाराकरवी पत्र पाठवून शहाजी राजांसकट त्यांच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली. त्याचा परिणाम म्हणून शहाजहानाने आदिलशहावर दबाव आणला.
आणि परिणामी शहाजी राजांची सुटका झाली. आदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे इसवी सन 1659 साली आदिलशहाने दरबारात शिवाजी महाराजांना संपवण्याचा विडा ठेवला. हा विडा दरबारी असलेल्या अफजल खान नावाच्या सरदाराने उचलला. मोठ्या सैन्यासह आणि लवाजम्यासह अफजल खान मोहिमेवर निघाला. अफजल खान वाईजवळ आला तेव्हा शिवाजी राजांनी सध्याच्या महाबळेश्वर जवळ असलेल्या प्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले. तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफजल खानाचा आग्रह होता. पण शिवाजी राजांच्या वकिलांनी अफजल खानाला गळ घालून प्रतापगडावरच भेट घेण्यास बोलावले. भेटीच्या नियमांनुसार दोन्ही पक्षांकडील मोजकीच माणसे भेटीसाठी येतील आणि दरम्यान सर्वांनी निशस्त्र राहण्याचे ठरले. शिवाजी राजांनी अफजल खानाच्या दगाबाजपणाची कल्पना असल्यामुळे त्यांनी सावधगिरी म्हणून चिलखत चढवले आणि सोबत बिचवा तसेच वाघनखे ठेवली. बिचवा चिलखतामध्ये दडविला होता तर वाघनखे हाताच्या पंजाच्या आतमध्ये वळवलेली असल्यामुळे दिसणारी नव्हती. शिवाजी महाराजांसोबत जिवा महाला हा विश्वासू सरदार होता, तर अफजल खानासोबत सय्यद बंडा हा तत्कालीन प्रख्यात असा दांडपट्टेबाज होता. प्रतापगडावरील एका छावणीमध्ये भेट ठरली. भेटीच्या वेळी उंचपुऱ्या बलदंड अफजल खानाने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजी राजांचे प्राण कंठाशी आले. त्यावेळी अफजल खानाने कटारीचा वार शिवाजी महाराजांवर केला, परंतु चिलखतामुळे शिवाजी राजे बचावले. अफजल खानाचा दगा पाहून शिवाजी राजांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवली. त्याचबरोबर अफजल खानाची प्राणांतिक आरोळी चहूकडे पसरली. सय्यद बंडाने त्या क्षणी शिवाजींवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला, जो तत्पर जिवा महालाने स्वतःवर झेलला आणि शिवाजी राजांचे प्राण वाचले. यामुळे होता जिवा म्हणून वाचला शिवा ही म्हण प्रचलित झाली. आधीच ठरलेल्या इशाऱ्याप्रमाणे भेटीच्या वेळी 3 तोफांचे बार प्रतापगडावरून काढण्यात आले आणि खानाच्या छावणीच्या जवळपासच्या झाडाझुडपांमध्ये दडून बसलेल्या मावळ्यांनी हल्ला करून खानाच्या सैन्याची दाणादाण उडवली. खानाचा मुलगा फाजल खान आणि इतर काही सरदार लपून छपून वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले. इथे खानाचा जनाना होता. ते पाटलागावर असलेल्या नेताजींच्या सैन्यापासून वाचवण्यासाठी खजिना, हत्ती व इतर जड सामान टाकून विजापूरला जनान्यासकट पळाले. शिवाजी राजांना जनतेत मिळालेला आदर आणि प्रेम अनेक शतकांनंतरही टिकून आहे. त्यामागचे त्यांची सहिष्णू वृत्ती हे फार महत्त्वाचे कारण आहे. अफजल खानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने करून त्याची एक कबर प्रतापगडावर बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली. अफजल खानाच्या मृत्यूमुळे चिडलेल्या आदिलशहाने त्याचा सेनापती सिद्दी जोहर या सर्व शक्तीनिशी हल्ला करण्याचा आदेश दिला. इसवी सन 1660 साली झालेले हे आक्रमण स्वराज्यावरील अनेक मोठ्या संकटांपैकी एक समजले जाते. त्या सुमारास शिवाजीराजे मिरजेचा किल्ल्याचा वेढा घालून होते. सिद्दीच्या आक्रमणाची बातमी येताच राजे पन्हाळगडावर गेले आणि सिद्दी जोहरला त्याचा सुगावा लागताच त्याने गडालाच वेढा घातला आणि गडाची रसद तोडली. काही दिवस गडावरील सर्वांनी तग धरली, पण सिद्दीचा वेढा उठवण्याचे काही लक्षण दिसेना. तेव्हा सर्वांशी खलबत करून शिवाजी राजांनी जवळच्या विशाळगडावर पोहोचावे असा निर्णय घेतला. शिवाकाशीत हे शिवाजी राजांच्या सैन्यात न्हावी होते. हे शिवाकाशीत हुबेहूब शिवाजी राजांसारखे दिसत असत. त्यांना पोशाखही शिवाजी महाराजांचा दिला होता. त्यामुळे सिद्दी जोहरच्या सैनिकांनी पालखीत बसलेल्या आणि पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवाकाशीदांना शिवाजीराजे असं समजून पकडले आणि सिद्दीकडे नेले. मात्र हे शिवाजी नाहीत असे कळताच जोहरने त्यांच्यात पोटात तलवार खुपसली. शिवाजीराजे आणि काही मंडळी गुप्त रस्त्याने शिताफीने निसटले. याचा पत्ता लागताच सिद्दी जोहरने सिद्दी मसऊदच्या बरोबर काही सैन्य पाटलागावर रवाना केले. पन्हाळगडापासून काही अंतरावर वाटेत सिद्दीच्या सैन्याने त्यांना घोडखिंडीत गाठले आणि हातगाईची लढाई सुरू केली. तेव्हा शिवाजी राजांचे विश्वासू पराक्रमी सरदार बाजीप्रभू देशपांडे यांनी शिवाजी राजांना विनंती केली की त्यांनी विशाळगडासाठी पुढे कूच करावी आणि खिंडीतील लढाई स्वतः लढतील. विशाळगडावर पोहोचताच तोफांच्या 3 डागण्या ऐकू आल्या, म्हणजे शिवाजीराजे सुखरूप गडावर पोचले असा संदेश मिळेल.
बाजीप्रभू देशपांड्यांनी वचन दिले की जोपर्यंत तोफांचे 3 आवाज ऐकू येणार नाहीत तोपर्यंत सिद्दी जोहरला खिंडीमध्ये झुंजवत ठेवतील. शिवाजीराजांना ते पटेना, पण बाजींच्या विनंतीवजा हट्टापुढे त्यांनी यास मान्यता दिली आणि विशाळगडासाठी कूच केले. बाजींनी सिद्दीच्या सैन्याला रोखून धरण्यासाठी प्रयत्नांची शर्त केली, पण संख्येने कितीतरी पटीने अधिक सैन्यापुढे बाजीप्रभूंनी प्राण्याची बाजी लावली. ते स्वतः प्राणांतिक रीतीने घायाळ झाले होते. शेवटी सैनिकांनी मृत्यूपथावर असलेल्या घायाळ बाजींना एके ठिकाणी आणून बसवले, पण बाजींचे प्राण कानाशी साठले होते. थोड्या वेळाने तोफांचे 3 आवाज ऐकू आले आणि शिवाजीराजे गडावर पोहोचलेल्याचा तो संदेश समजल्यावर बाजीप्रभू देशपांडे यांनी प्राण सोडले. शिवाकाशीत व बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाची बातमी शिवाजीराजांना फार चटका लावून गेली. बाजीप्रभू हे ज्या घोडखिंडीत लढले आणि स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले त्या घोडखिंडीचे नाव शिवरायांनी पावनखिंड असे बदलले. बाजीप्रभूंच्या बलिदानाने पावन झालेली ती पावनखिंड. मोगल साम्राज्याच्या नर्मदा नदीपलीकडे विस्तार तसेच शिवाजी महाराजांच्या राज्य विस्ताराला वेसण घालणे या 2 हेतूंसाठी औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्ते खान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठवले. प्रचंड मोठा लवाजमा सैन्य आणि फौजफाटासोबत घेऊन शाहिस्ते खान निघाला आणि वाटेत असणाऱ्या प्रत्येक राज्यात गावात त्याने दहशत पसरविली आणि जमेल तेवढा जमेल येथे विध्वंस केला. शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजी राजांच्या लाल महालात तळ ठोकला. शिवाजी राजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला, तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपवण्याचा. लाल महालात आणि अवतीभोवती खडा पहारा असे आणि महालात शिरणे अतिशय जोखमीचे काम होते. एके रात्री लाल महालाजवळून जाणाऱ्या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन काही मोजक्या माणसांसह स्वतः शिवाजी महाराज लाल महालात शिरले. महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष शाहिस्ते खानच्या खोलीत शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. तोपर्यंत महालात कोठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्ते खानाला जाग आली आणि तेवढ्यातच शिवाजी राजांना समोर पाहून खानाने जीव वाचवण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याची 3 बोटे कापली गेली. या प्रकरणामुळे मोगल साम्राज्याची जी नाचक्की झाली ती स्वराज्यासाठी अधिकच फायद्याची ठरली. जे राजे मोगलांच्या आश्रयामुळे शिवाजी महाराजांना जुमानत नसत ते आता शिवाजी राजांच्या पराक्रमामुळे त्यांच्या बाजूने झुकले. सुरतेची पहिली लूट. इसवी सन 1664. सततची युद्धे आणि त्यामुळे रिता होत असलेला खजिना यामुळे शिवाजीराजे चिंतित असत. मोगलांना किंवा इतर सुलतानांना ही चिंता फार सतावीत नसे. अन्याय कर लादून किंवा बळजबरीने खंडणी जनतेकडून वसूल करण्यात बादशाही कारभारास कमीपणा वाटत नव्हता. अनेक दिवसांच्या खलबत्तानंतर शिवाजीराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला, तो म्हणजे इतिहासातील माहीत असलेली सुरतेची पहिली लूट. आजच्या गुजरात राज्यातील सुरत शहर हे तत्कालीन मोगल राज्यात होते आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरांमध्ये गणले जात होते. सुरत शहराच्या लुटीमुळे 2 गोष्टी साध्य करता आल्या. एक म्हणजे मोगल सत्तेला आव्हान आणि राज्याच्या खजिन्यात भर. लुटीचा इतिहास भारतामध्ये अतिशय रक्तरंजित आणि विनाशक आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरतेची लूट ही पूर्णपणे वेगळी जाणवते. शिवाजी राजांच्या आज्ञेनुसार स्त्रिया, मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लूट केली गेली. मशिदी, चर्च यांसारख्या देवस्थानांनाही लुटीतून संरक्षण दिले गेले. शाहिस्तेखानाचा पराभव, सुरतेची लूट. जसवंत सिंगाच्या पराभवाने औरंगजेबाचा संताप वाढत होता. 70,000ची फौज घेऊन शाहिस्तेखान गेला व बोटे गमावून माघारी आला. दिल्ली सम्राटांची व्यापारपेठ सुरत बघता बघता लुटली गेली. शिवाजींचा असाच उद्योग चालू राहिला तर मोगलाई संपुष्टात आल्याखेरीज राहणार नाही हे औरंगजेबाने ओळखले. शिवाजींचे पारिपत्य करण्यासाठी त्याने आपल्या दरबारचा सर्वश्रेष्ठ सरदार निवडला. मिर्झा राजा जयसिंग 80,000 स्वार बरोबरी दिलेर खान 5,000 पठाण घेऊन शिवाजींचे पारिपत्य करण्यासाठी निघाला. मिर्झा राजांनी पुरंदरला वेढा घातला. दिलेर खानाने वज्रगडाचा ताबा घेतला. वज्रगडावरून पुरंदरवर तोफांचा मार सुरू करण्यात आला. तोफांच्या हल्ल्याने पुरंदरच्या खिंडार पडले. मोगल फौजेने किल्ल्यात प्रवेश केला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले.
मुरारबाजी पडला आणि त्याचबरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाची बोलणी सुरू केली आणि 11 जून 1665 साली इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह झाला. कोंढाणा, किल्ले पुरंदर, लोहगड, पळसगड यांसारखे एकूण 23 किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले. इसवी सन 1666 साली औरंगजेबाने शिवाजीराजांना दिल्ली येथे भेटीसाठी आणि विजापूरवर त्यांनी केलेल्या आक्रमणावर चर्चा करण्यास बोलवले. त्यानुसार शिवाजीराजे दिल्लीला पोहोचले. त्यांच्यासोबत 9 वर्षांचा संभाजी देखील होता. परंतु दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या समवेत उभे करून शिवाजींसारख्या राजांचा उपमर्द केला. या अपमानामुळे अतिशय नाराज होऊन शिवाजीराजे तडक दरबाराबाहेर पडले असता त्यांना तत्क्षणी अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले. शिवाजींबद्दल आधीपासून धास्ती असल्यामुळे त्यांच्यावर कडक पहारा ठेवला होता. काही दिवस निघून गेले. सुटकेपासून प्रयत्न फोल ठरले होते. शेवटी शिवाजी महाराजांनी एक योजना आखली. त्या योजनेनुसार त्यांनी आजारी पडल्याचे निमित्त केले आणि त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी विविध मंदिरांना व दर्ग्यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यात येऊ लागले. सुरुवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासून पाहत, पण काही दिवसांनी यात ढिलाई होऊ लागली. नंतर त्यांनी तपासण्याचे देखील सोडले. या गोष्टीचा फायदा घेऊन एक दिवस शिवाजीराजे आणि संभाजी एकेका पेटाऱ्यामध्ये बसून निसटण्यास यशस्वी झाले. कोणास संशय येऊ नये यास्तव शिवाजीराजांचा विश्वासू हिरोजी फर्जंद हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत होता. शिवराय दूरवर पोहोचल्याची खात्री आल्यानंतर तो देखील पहारेकऱ्यांना बगल देऊन निसटला. बराच वेळ आतमध्ये काही हालचाल नाही हे वाटून पहारेकरी आत गेले असता त्यांना तेथे कोणीही आढळले नाही. तेव्हा त्यांना सत्य परिस्थिती समजली. तोपर्यंत शिवाजी महाराज निसटून 24 तास झाले होते. आग्रा येथून शिवाजी राजांनी वेषांतर केले आणि लगोलग स्वराज्याकडे न जाता मथुरेकडे गेले. तेथे संभाजींना त्यांनी वेगवेगळ्या मार्गाने काही दुसऱ्या विश्वासू माणसांबरोबर पाठवले. एका संन्याशाच्या वेशात महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यात देखील त्यांना अनेक खबरदाऱ्या घ्याव्या लागल्या. ते स्वतः अतिशय लांबच्या आणि तिरकस वाकड्या मार्गाने दरमजल करीत आले. उद्देश हाच होता की काही झाले तरी पुन्हा औरंगजेबाच्या हातात पडायचे नाही. यात आणखी एक गोष्ट उल्लेखनीय आहे. दिल्ली भेटीपूर्वी त्यांनी राज्यकारभारासाठी जे अष्टप्रधान स्थापले होते त्या मंडळाने राजांच्या अनुपस्थितीमध्ये देखील राज्याचा कारभार चोख चालविला होता. हे शिवाजीराजांचे आणि अष्टप्रधान मंडळाचे फार मोठे यश आहे. शिवाजीराजे परतल्यानंतर त्यांनी झालेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी पुरंदरच्या तहात दिलेले सर्व 23 किल्ले जिंकून घेतले. त्यांनी त्यातील पहिल्यांदा कोंढाणा घ्यायचे ठरवले. तानाजी मालुसरे यांनी स्वतःच्या मुलाच्या लग्नाची तयारी अर्धवट सोडून स्वराज्यासाठीचे आपले काम प्राधान्यात घेऊन जबरदस्त चौक्या पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला. ते कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडीबरोबर निघाले. आधी लगीन कोंढाण्याचे, मग लगीन रायबाचे हे त्यांचे शब्द इतिहासात अजरामर झाले आहेत. कोंढाण्याच्या लढाईत सुभेदार तानाजी मालुसरे यांना लढताना वीरमरण आले. राज्याभिषेक वेळी सिंहासनावर जाताना पावलोन पावली शिवाजी महाराजांना आपल्या स्वराज्य स्थापनेसाठी बलिदान दिलेल्या तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद अशा अनेक सेनापतींची आणि मावळ्यांची आठवण येत होती आणि त्यांना अश्रू अनावर झाले. 6 जून इसवी सन 1674 रोजी शिवाजीराजांना रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला. त्या दिवसापासून शिवाजी राजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले. याशिवाय नवी कालगणना सुरू होऊन नवा शक सुरू झाला. फारसी संस्कृत शब्दकोश बनवला गेला. यामध्ये फारसीच्या जागी संस्कृत शब्द वापरणे यासाठी हुकूम जारी केले. तसेच पंचांग शुद्धी करण्याची सक्ती केली. यासाठी कृष्णदैवक नामक ज्योतिषी आणवला. या ज्योतिषाने ग्रंथलेखन करावे आणि संबंधितांना रीत घालून द्यावी असा आदेश दिला. तसेच त्यांच्याकडून करण कौस्तुभ नामक ग्रंथही लिहून घेतला. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी महाराजांनी उभे केले. या जनतेच्या राजाला शतकोटी प्रणाम.